नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य मुरगटे. मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज आपल्या पालखीतला 34वा दिवस. आणि आज पालखी आपली देवपाटची घरं घेऊन खाली भंडारवाड जाणार. खालचा वाट भंडारवाड जाणार. आणि मित्रांनो, आता आम्ही सगळे मानकरी जमले आणि आणि पालखीचा गाभारा आता मित्रांनो. आता निघू आपण. वर्षाची राखण नारळ दिला आहे, मान्य लोक त्याला ते सांभाळ महादेव. कवठी कोणाची आहे? पेठ्यांची पण भरली आहे आणि मामांनी माहेर वाशिम वार्षिकी ओटी भरली ती मान्य करून घे. त्यांची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राहत त्याला ते सांभाळ महादेव. माहेरवाशीचं नाव स्मिता पेठे. नीता स्मिता स्मिता पेठे माहेरवाशीन बाय तिची ओटी भरली ती मान्य करून घे. तिची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राहत त्याला ते सांभाळ. मित्रांनो, आता आपण पहिल्या मानावर निघालो दुसऱ्या मानावर. आणि पहिलं मान म्हणजे पेट्यांचा मान होता. आणि तिकडनं आता पालखी पुढे येते दुसऱ्या मानावर, पेटकेच्या मानावर. चला मित्रांनो, तिला तिला फोटो आला पाहिजे तुझ्या हा सरा उभा बस. ये इकडे ये इकडे ये इकडे. आता ते बंद कर. फडक्यानो पूजेला चला ओ, फडक्यानो पूजेला चला ओ, फडक्यानो पूजेला चला ओ. चला थांबा थांबा जा असं. फडक्यांच्या मानावर तुझी पालखी आलेली आहे. जोशी मंडळी तुझी पूजा अर्चा सेवा चाकरी केली ती मान्य करून घे. याच्यामध्ये काय चूक वाद घडली असेल क्षमा कर त्यांना सांभाळ महादेव. दादा उमेश जोशी वर्षाची राखण नारळ दिला आहे मान्य करून घे त्यांना सांभाळ महादेव. या वार्षिकी ओटी भरले ती मान्य करून घे. त्यांची मुलं माणसं धंदा सुखाने राखण्याचे सांभाळ महादेव. चला
मित्रांनो आपण 7व्या घरात आहे पालखी आणली. हे 7वं घर झालं हे बघा. आणि त्या घराच्या बाजूला एक खूप छानसं मंदिर आहे. हे खालचा पाठ देवपाठचा इकडचं. तर आपण जाऊया मित्रांनो या मंदिरात. तर बघूया या मंदिरात जाऊया आपण. चला मित्रांनो खूप जुनं मंदिर आहे. आणि मित्रांनो इथे शंकराची पिंड आहे स्टार्टिंगलाच. म्हणजे तिकडे एंट्री आहे, पिंड आहे. लक्ष्मी नारायणचं मंदिर आहे. श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर. मित्रांनो ते शंकरांची पिंड आहे आणि हा मंदिरात हे मंदिर आहे त्यांचं. समोर श्रीरामाचं मंदिर आहे. हनुमान यांचं. हे नारायणचं मंदिर. श्रीदेव लक्ष्मी नारायण मंदिर. आणि मित्रांनो त्याच मंदिराच्या बाजूला हा तलाव आहे. त्या बाजूलाच. मित्रांनो तुम्ही कधी खालसापाटमध्ये आले नक्की या लक्ष्मी नारायणच्या मंदिराला भेट द्या. मित्रांनो एकदम खूप छान मंदिर आहे, एकदम शांत मंदिर. आणि मित्रांनो त्या घरात पालखी आहे समोर. आणि आपण त्या निमित्ताने ह्या मंदिराला भेट द्यायला आलो. आपण मस्त दर्शन झालं. आणि मित्रांनो नक्कीच या मंदिराला भेट द्या. खूप छान असं मंदिर आहे एकदम.
आणखीन नाही खरेच ना पुष्कर अर्जुन आणि वर्धा काय काम नोकरी झालेले मुंबई ठिकाणी वासवटी आलेले आहेत काय त्यांच्या हाती पायी सांभाळून काय गदराई सांभाळ महादेव. आशा पण आपला आनंद भाऊ त्याचे 500 रुपये ठेवले मुंबईला मित्रांनो आता आपण शेवाच्या घरात पालखी आणली आणि दुपारचे 3 वाजलेत आणि शेवटचं घर आहे. आणि मित्रांनो पालखी ह्या घरात आहे बघा, आरेकरांच्या घरात हे बघा पालखी इकडे. आणि मित्रांनो आरेकरांच्या घरात आहे आणि इकडनं पालखी आता भंडारगड जाणार. खालचा पाठ भंडारगड आहे. मस्त आम्ही आता जाऊ. सांभाळ महादेव बाळगा वार्षिकी ओटी भरले ती मान्य करून घे त्यांची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राखत नाही ते सांभाळ महादेव. वसुधा पोळेकर बाय तुझी ओटी भरले ती मान्य करून घे बाय तिची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राखत नाही ते सांभाळ महादेव. मित्रांनो आता आपण शेवाच्या घरी पालखी ठेवून आता आपण जेवायला आलोय सगळ्यांना. आणि मित्रांनो आपण जेवण म्हणजे कसं असतं सगळ्या घराचे निवेद असतात ना, त्यांच्या घराला पालखी दिली त्यांच्या निवेद असतात ते आपण निवेद आणतो आणि आपण एकत्र मिळून खातो आपण तो निवेद सगळं. आता आम्ही सगळेजण बसतोय आता निवेदाला जेवायला. बघा मित्रांनो आता आपण जेवण भेटू. चला मित्रांनो आता बाय. मानावर तुझी पालखी आलेली आहे. वडिलांच्या सेवा चाकरी केली ती मान्य करून घे. याच्यामध्ये काय चूक वाद घडली असेल क्षमा कर. त्यांना सांभाळ महादेव.
देवा सालाबादप्रमाणे गोळतळे मंडळीच्या मनावर तुझी पालखी आलेली आहे. गोळतळे मंडळी तुझी पूजा अर्चा सेवा चाकरी केली ती मान्य करून घे. ह्याच्यामध्ये काय चूक वाक घडली असेल क्षमा कर. त्यांना सांभाळ महादेव. चला मोऱ्यानो पूजेला चला हो. मोऱ्यानो पूजेला चला हो. मोऱ्यानो पूजेला चला हो. चला गेलीच रे बरोबर.